ओके, आजचा टॉपिक आहे व्हेंचर कॅपिटल. आता व्हेंचर कॅपिटल मागे आपल्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे एंजल फंडबद्दल, म्हणजे एंजल कॅपिटल मग पकडूया. आणि आजच्या याच्यामध्ये व्हेंचर कॅपिटल. आता व्हेंचर कॅपिटल पण सेम काम करतं, कंपनींना पैसे देते. फक्त त्याचं काम कधी आहे, सीड कॅपिटल मिळाल्याच्यानंतर. ओके, आता ते कसं आहे त्या पद्धतीने समजून घेऊया. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता व्हेंचर कॅपिटल म्हणजे काय, तर एका आर्थिक गुंतवणूक प्रक्रिया ज्याच्यामध्ये कंपनीला पैसा मिळतो. ओके, आणि उच्च संभाव्यतेचे म्हणजे काय म्हणतात ना, नवीन स्टार्टअप सुरू केलेले आहेत त्यालासुद्धा मिळतात. त्याचबरोबर जे काय म्हणतात ना, एकदम रिस्क घेतात. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल फेसबुक जसं सुरुवात झालेलं त्यावेळी तुम्हाला पण माहीत आहे, त्यावेळी त्याचे इन्कम सोर्स जनरेट झाले नव्हतं. इन्कम सोर्स जनरेट व्हायला आय थिंक सो 2010 वर्ष तरी कमीत कमी लागली. तिथपर्यंत इन्कम सोर्स जनरेट झाला नव्हता, कारण सुरुवातीला फक्त फेसबुक होतं. मग नंतर पेज आले, मग ग्रुप आले. मग ग्रुप आल्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या काय म्हणते याला टॅब म्हणूया आपण, अशा पद्धतीने त्यांनी निर्माण केले. पण इन्कम सोर्स खरं जनरेट कधी झालं, ज्यावेळी त्यांनी पेजेससाठी किंवा इतर गोष्टीसाठी ब्ल्यू टिकवरती पैसे द्यायला सुरुवात केली, किंवा ॲडव्हर्टाइजमेंट ज्यावेळी रन केली. ओके, त्यावेळी खरं त्यांचा पैशाचं ग्रोथ सुरू झाला. पण तिथपर्यंत जे फेसबुकचे व्हेंचर कॅपिटलवाले होते, इन्व्हेस्टरवाले होते, त्यांनी त्या थांबलेच होते ना. कारण त्यांना कसं आहे की त्यांनी फक्त त्या मार्क झुकरबर्गचं काय म्हणतात सुरुवातीचा टर्म ऐकलं असेल, किंवा त्याची माहिती ऐकली असेल, किंवा तो काय बिझनेससाठी गार्डन देतो. पण नंतर त्यांना समजलं की एवढ्या देशामध्ये अशा पद्धतीने जाईल, फ्रीमध्ये राहील, लोक स्वतःहून येतील. कारण बघा, कुणीही त्यांनी ॲडव्हर्टाईज करायला गेले असतील असं मला तर वाटत नव्हतं. त्यावेळी तर नव्हती एवढ्या, कारण ज्यावेळी मला आठवतं मी फेसबुकचं अकाउंट बनवलेलं 2008मध्ये, हो 8-9च्या मध्ये. तर त्यावेळी या त्याच्या अगोदरच होतं, नाही सॉरी त्याच्या अगोदरच होतं, 6-7मध्ये असेल, 6-7मध्ये नाही ना, सॉरी 8मध्येच आहे, 8 ते 9मध्ये अशा पद्धतीने. तर त्यावेळी काही माझ्याकडे कुठली ॲडव्हर्टाईज आली म्हणून मी बनवली नाही. तर प्रत्येकजण फेसबुक ओपन करताय, मग आपण पण केलं पाहिजे अशा अनुषंगाने. म्हणजे तिथे आपण आपली संपूर्ण डिटेल, आपलं शिक्षण कुठे गेलं, काय कुठे गेलं, हे सगळं भरत राहिलो. आणि त्यावेळी तुम्ही विचार करा, त्या इन्व्हेस्टरला काय समजलं असेल, त्याला हेच समजलं असेल की हे वाढणार आहे, पुढच्या वेळी होणार आहे. जसं बिटकॉइन ज्यावेळी लॉन्च झाला त्यावेळी लोक त्याला बबलच्या नंतर, आणि मार्केट क्रॅश झालेलं 2008मध्ये, त्यावेळी तिथे सुरू झालं. म्हणजे बघा किती दूरदृष्टी असते या प्रत्येक गोष्टीमध्ये. ओके, की जे इन्व्हेस्टर असतात किंवा काय, म्हणजे तुम्हाला जर काय म्हणतात एंजल फंड किंवा कॅपिटल व्हेंचर अशा पद्धतीने व्हायचं असेल, किंवा इक्विटी फंडवाले, तर तुमची दूरदृष्टी पाहिजे. आणि ऑब्व्हियसली जर बिझनेसमॅन असाल तर तुम्हाला त्या मार्क झुकरबर्गसारखा 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 50 वर्षाचा तुम्हाला प्लॅन सांगता आला पाहिजे, तर ते इन्व्हेस्टर तुम्हाला कन्व्हिन्स होतील. हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. ओके, तर याच्यामध्ये काय की जे इन्व्हेस्टर असतात त्यांना पहिली गोष्ट ते अभ्यासक असल्यामुळे या सगळ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात, नवीन स्टार्टअपमध्ये. आता याच्यामध्ये मी पुन्हा मागचं रिपीट करत नाही, तुम्ही मागचा व्हिडिओ बघून या, कारण ही पूर्णपणे त्याची सिरीज आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये बिझनेसच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये माहिती मिळणार आहे. आता याच्यामध्ये इंडियामधले कुठले कॅपिटल व्हेंचर आहे, तर त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं ते सिक्वेरा. ओके, त्याच्यानंतर एसेल आहे, नेक्सस आहे, मॅट्रिक्स आहे, कलारी कॅपिटल आहे, ब्लूम आहे, सेप पार्टनर आहे, हेलिजन व्हेंचर कॅपिटल आहे, टायगर ग्लोबल मॅनेजमेंट आहे, IDG व्हेंचर इंडिया आहे. अमेरिकेमध्ये कुठले तर सिक्वेरा ग्लोबल आहे, त्याच्यामध्ये अँड्रोसन आहे, बेसमेर आहे, जी लॉक आहे, क्लेनार आहे, बेंचमार्क आहे कॅपिटल, त्याच्यानंतर इंडेक्ससुद्धा आहे. म्हणजे काही इंडियातल्या कंपन्या बाहेरच्या देशातसुद्धा व्हेंचर कॅपिटल रजिस्टर आहेत, आणि ते इंडियामध्ये फंड घेऊन येतात, म्हणजे इंडियाच्या कंपनीला स्टार्टअप करण्यासाठी. ओके, आता कसं आहे, त्यांचं मार्जिन ठरलेलं असतं, 20%, 30% मिनिमम त्यांना देणार जे लोक इन्व्हेस्टमेंट करतात. फक्त आता एंजल फंड हे स्मॉल स्केलवरती काम करतं, एकदम मोठ्या लेवलवरती नाही. आणि मोठ्या लेवलवरती करायचं असेल तर ते पार्टनरशिप एकत्र येऊन काम करायला बघतात. आता व्हेंचर कॅपिटलमध्ये कशा काम करतात, तर व्हेंचर कॅपिटल उच्च संभाव्यतेच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करतात, म्हणजे ज्याच्यामध्ये हाय रिटर्न आहे आणि
चान्सेस आहे की ते ग्रो करणार आहे मोठ्या प्रमाणात. ओके, ते त्यांच्या टीमबरोबर काम करतात आणि व्यवसायात विकसित झालेल्या आवश्यक असलेली वित्तीय संसाधन मार्गदर्शन पुरवतात. आता हे पण ऑब्व्हियसली आहे ना, ज्याचा पैसा लागतो, हे गणित हे सर्वसामान्य माणसाला समजलं पाहिजे. ज्याचा पैसा लागतो एखाद्या गोष्टीमध्ये, कामामध्ये, त्यांनी जो माणूस काम करतोय त्याला सहाय्य केलं पाहिजे, ना की त्याच्या पोटावर लात मारून ते पैसे उभे घेतले पाहिजे. कारण पोटावर लात मारून पैसे मिळणारच नाही आहे. म्हणजे आता इथे बघा, तुम्हाला कॅपिटल व्हेंचरचं काय की ते लोक पैसे पण लावतात आहे आणि ते त्याप्रमाणे त्यांना काउन्सलिंगसुद्धा करते. तुम्ही स्टार्ट टॅकमध्ये सुद्धा डायलॉग ऐकला असेल. मी वारंवार का सांगतो, कारण ते तुम्हाला इझिली रिलेटेड होईल. की तिथे तो माणूस काय सांगायचं की मी पैसे तर देणार आहे तुला, पण माझे पैसे जर तू घेतलेस तर मी तुझ्या कामालासुद्धा मदत करणार, म्हणजे तुझं ब्रँड बनवेल, तुला चांगल्या प्रकारे सहकार्य करेल, जेणेकरून तुझी काहीतरी 100 बिलियन कंपनी होईल, 100 करोडची कंपनी होईल. तर हे सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जर तिथे तुमचा पैसा इन्व्हेस्ट होत असेल कशामध्ये, तर त्या गोष्टीला सहकार्य करा. त्याच्यामधून तुमचा पैसा कसा वाढेल, भले तो आता त्यावेळी देत नाही आहे, पण त्यावेळी त्याच्या पुढे कसं वाढेल त्याच्यासाठी जर सहकार्य केलात ना तर उपयोगाचं नाही. जर त्याच्यावरती टीका करत राहिला, त्याचं अब्रू नामस्की करत राहिलं, तर त्याच्यातून काही मिळणार नाही. हा वैयक्तिक काय म्हणतात डिसिप्लिन आहे. आणि हा डिसिप्लिन कशामध्ये लागू होतो, जिथे पैसा आपण इन्व्हेस्ट करतो तिथे. ओके, हे तुम्हाला घरामध्ये पण उपयोगी आहे. ज्या घरात राहता तिथल्या प्रत्येक नातेवाईकांचा, तिथल्या म्हणजे जे तुमच्या घरात आहे त्यांचा इज्जत करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्या कुटुंबाबरोबर मोठे होणार आहे. जर तुम्ही तिथे त्यांची इज्जत केलात नाही, त्यांच्या अब्रूनामस्की केला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला त्या कुटुंबापासून तुम्ही मोठे कसे व्हाल हे पण लक्षात घ्या. ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे की पैसे दिल्याच्यानंतर त्यांना इक्विटी स्वरूपात त्यांची गुंतवणूक मिळते. म्हणजे आता 10% किती शेअर्स विकत घेतात. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ते मिळवतात कशा पद्धतीने पैसे, म्हणजे वेंचर कॅपिटल. तर वेंचर कॅपिटल गुंतवणूक करतात ज्या निवृत्तीवेतन म्हणा, म्हणजे रिटायरमेंट फंड, त्याच्यानंतर सरकारी संस्थांमधून. ओके, त्याच्यानंतर कुठल्या श्रीमंत व्यक्तीकडून. म्हणजे थोडक्यात ह्याला काय बोललं जातं कायद्याच्या भाषेत, त्याला बोललं जातं इन्स्टिट्यूशनल. म्हणजे वेगवेगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत जिथे आपण बघा तुम्ही फंडमध्ये कुठल्या तरी छोटे मोठे लोक आहेत इंडिव्हिज्युअल, ते पैसे गोळा करतात. फॉर एक्झाम्पल UTIमध्ये इन्व्हेस्ट करतात, किंवा ते कुठल्या बँकेमध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करतात, कुठल्या बॉन्ड स्कीममध्ये. तर बँकेमध्ये फंड मॅनेजर असतात आणि ते बँकेचे फंड मॅनेजर अशा प्रकारच्या VCमध्ये, याला VC बोललं जातं, कॅपिटल व्हेंचरवाल्यांना ते पैसे देतात. आता हे कसं आहे, सर्वसामान्य माणसाला थोडं समजत नाही की त्याला काय वाटतं की माझा पैसा बँकेत सिक्युअर्ड आहे. ओके, आणि मी तो कधी म्हणालो तरी उद्या काढू शकतो. ऑब्व्हियसली काढू शकता, कारण त्याच्याकडे मोठं भांडवल असतं. तुमच्या छोट्याशा अमाऊंटने त्याचा प्रभाव काही पडत नाही. पण बँकेला तो पैसा तुम्हाला जर इंटरेस्ट रेट सिक्युअर नाही द्यायचा 10-12%, तर ऑब्व्हियसली त्याला पुढे तो पैसा फिरवणं गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी ते पैसे काय करतात, ह्या VCच्या थ्रू लावतात आणि ते तिथे 20%, 30% अशा पद्धतीने, किंवा त्यांचं एफर्ट टाकून, त्यांचं नॉलेज टाकून ते संपूर्ण पैसा मॅक्झिमम रिटर्न कमवतात. जसं आत्ता भारत सरकारमध्ये म्हणजे काही जण असे म्हटले जातात आहे की कुठल्या एक ठराविक बिझनेसवाल्यांनाच मदत होते सरकारमार्फत. मग सरकार टॅक्स वाढवू दे किंवा इतर बाकीच्या गोष्टी कुठे पण खर्च करू दे, की बाबा ही जमीन 1 रुपयामध्ये दिली तर 2 रुपयामध्ये, सर्वसामान्याला ते मिळत नाही पण बिझनेससाठी मिळतं. पण त्याच्यात एक इंटेन्शन काय असतं की बाबा हां, हे बिल्डिंग 1 रुपयाने यायला दिली तर हा बिझनेस बनेल. पण तुम्ही एक गोष्ट त्याच्यामधून शिकताय का, तो बिझनेसमॅन मोठा होतो. जो बिझनेसमॅन पहिल्यांदा भेटायला टाईम द्यायचा तो आता देत पण नाही, आणि त्याची नंतर झाली की त्याची एक काय म्हणतात एक कुटुंबाची साखळी तयार होते मोठी. ओके, तर ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हीसुद्धा शिकणं गरजेचं. का तर मला अपेक्षित काय माहिती आहे की तुमच्यामधले जर कुठल्या तुमच्या कम्युनिटीमधून जर बिझनेसमॅन कोण करत असेल तर जरुरी नाही तुम्हाला सगळ्यांना बिझनेसमॅनच होणं गरजेचं. जर तुम्हाला नॉलेज समजतं आहे, सगळ्या गोष्टी येतात आहेत, ऑब्व्हियसली त्या तुमच्या तल्लख बुद्धीला पटलं पाहिजे, तर तुम्ही अशा प्रकारचे छोटे छोटे पैसे काय म्हणतात कॅपिटल व्हेंचर सुरू करू शकता. पण ऑब्व्हियसली कॅपिटल व्हेंचर कधी म्हणता येतं की ज्यावेळी तुमच्याकडे कमीत कमी एक 10 करोड, म्हणजे तसं बोललं जातं 60 लाख, पण 60 लाखाच्या वरती जेवढे पैसे आहेत तुम्ही त्याच्याने कॅपिटल व्हेंचर छोटंसं सुरू करू शकता. पण जर तुमच्याकडे हे नॉलेज असेल तरच हे सुरू करा, नाहीतर करू नका उगाच. नाहीतर नको तिथे पैसे टाकाल आणि व्हिडिओचा संदर्भ द्याल. ओके,
आता वेंचर कॅपिटलना फंड कसे देतात, म्हणजे जर आता एखाद्याने इन्व्हेस्टमेंट केलं आहे तर कशा पद्धतीने मिळतं, तर त्याचा व्यावसायिक मॉडेल समजतात, व्यवस्थापनाची टीम म्हणजे बोर्ड मेंबर कोण आहे, आणि ह्याच्यामध्ये लक्षात घ्या व्यवस्थापनामध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल असतो हंग्रीनेस. कुठलाही फाउंडर, कुठलाही कंपनीचा मालक चालवणं हा जितका हंग्री असेल किंवा एनर्जेटिक असेल, ग्रीडी असेल, तितका तो कन्व्हिन्स इझी करू शकतो. ओके, कारण ऑब्व्हियसली जो पैसा देणार आहे ना तो त्याची सहनशीलता समजतो की हा माणूस हारला तरी हा कशा पद्धतीने पैसा द्या. कारण बघा, तुम्ही असं समजू नका मागे जसं एंजल फंड सांगितलं किंवा कॅपिटल वेंचर सांगितलं, यांचा रेशोच असं आहे 10 रुपयातले 10 कंपन्यामधल्या 2 कंपन्या निगेटिव्हच जाणार आहे किंवा 3 कंपन्या निगेटिव्ह जाणार, हे ठरवूनच ते पैसे लावतात. त्याच्यामुळे मार्केटचा अनुमान हाच आहे. तुम्ही रिस्क कधी घेऊ शकता ज्यावेळी तुम्हाला माहीत आहे की हारणार आहे किंवा पैसे नको, पण तुम्हाला हारतानासुद्धा त्याच्यातून काय प्रॉफिट कमवता येईल, ओके, काय सस्टेनेबिलिटी कमवता येईल, हे सुद्धा ज्याच्याकडे नॉलेज या स्किल आहे तोच या बिझनेसमध्ये मोठा होऊ शकतो. ओके, आणि याच्यामध्ये कधी तर असे पण पर्सेंटेज आलेले आहे की त्यांनी कमीत कमी 1000% फायदा मिळवलेला आहे, म्हणजे रिटर्न घेतलेला आहे. आता वेंचर कॅपिटलवरती कोण नियंत्रण करतं, तर ऑब्व्हियसली सेबी नियंत्रण करते, आणि अमेरिकेमध्ये मी मागे सांगितलं तर सॅक नियंत्रित करते. आता टॅक्स पॅटर्न जे प्रॉफिट गेन्स होतं, कॅपिटल गेन्स होतं, त्याच्यावरती टॅक्सेशन लागतं, मुद्दलेवरती लागत नाही. ओके, हे लक्षात करा. आणि अमेरिकेमध्ये काय तर काय म्हणतात दीर्घकाल गुंतवणुकीवरती कमी दरात कर लागू होतो. हा अमेरिकेचं मेन बेनिफिट. आपल्याकडे फक्त कॅपिटल गेन्स आहे, जसं तुम्ही 1000 रुपयावरती समजा 10 रुपये कमवला तर 10 रुपयावरती टॅक्स लागणार आहे. पण अमेरिकेत जर ते 1000 रुपये 10 ते 20, ऑब्व्हियसली हे सगळे मॅक्झिमम टर्नओव्हरसाठी दिले जातात, तर 10 वर्षाच्या पुढच्याच मोस्टली, तर त्यावेळी तुम्हाला तिथे टॅक्समध्ये सवलत मिळते अमेरिकेमध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर काय करावं लागेल, म्हणजे तुम्हाला जर कॅपिटल वेंचर व्हायचं असेल किंवा कुठल्या पण कंपनीमध्ये, तर तुम्ही MBA शिकू शकता. ओके, वित्तीय विश्लेषण म्हणजे फायनान्ससाठी रिलेटेड, आणि त्याच्यानंतर याचं संपूर्ण नॉलेज तुम्हाला उडेमीवरती मिळेल, ऑनलाईन कोर्सेरा EDXवरती मिळू शकतं, की जिथे तुम्ही कोर्सेस ऑनलाईनमध्ये शिकू शकता, किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकता, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकता, या युनिव्हर्सिटीमधून प्रशिक्षण घेऊ शकता. आता वेंचर कॅपिटलची सुरुवात कशा पद्धतीने करायचं, तर बघा, वेंचर कॅपिटलची सुरुवात म्हणजे त्याचं भांडवल तुमच्याकडे कमीत कमी $1 मिलियन एवढे असणं गरजेचं आहे. ओके, आणि तरच तुम्ही सुरुवात करू शकता. आणि त्याचं नुकसान का होतं, तर नुकसान एकच होतं की बाबा तुम्हाला बिझनेसची काय म्हणतात, बिझनेस तुम्हाला समजत नसेल आणि तुम्ही पैसे लावलात असाल तर ऑब्व्हियसली तिथे तुमचं नुकसान होणार, कारण तुम्ही अभ्यास नाही केला. तर दुसरी गोष्ट काय, स्टार्टअप आहे यशस्वी झाले, त्यांना फायदा म्हणजे त्यांना बनलेत नाही मोठे, तर तुमचं नुकसान होणार आहे. बाजाराची स्थिती तशी निर्माण झाली खराब म्हणा किंवा काय, किंवा ती बोर्ड मेंबर होते त्यांच्या टीममध्ये तेवढं काय म्हणतात ना गटसत नव्हते, तर ते नुकसान होणार आहे. तर ह्या सगळ्यावरती नुकसान अवलंबून असतात. हे नुकसान टाळायचं असेल तर काय करायचं आहे, ते एकाच बिझनेसवरती पैसे लावायचे नाही आहे आणि डिवायडेड करायचे प्रत्येकाच्या बिझनेसवरती, तर ते पैसे कमवू शकतात. त्याच्यानंतर काय म्हणतात ना, योग्य संशोधन म्हणजे बिझनेसचं पूर्णपणे नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे. तो स्टडी करणं गरजेचं, तुम्हाला बिझनेस समजणं गरजेचं. जसं मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे की प्रत्येक काय म्हणतात ना कॅपिटल व्हेंचर किंवा एंजल फंडवाले हे स्पेशलायझेशन झालेलं आहे. म्हणजे कोण जर रिअल इस्टेटमध्ये लावतात तर ते रिअल इस्टेटमधलेच मेन झालेले आहे. त्याच्यानंतर कोण टेक एज्युकेशनमध्ये लावतं तर ते त्या एज्युकेशन फील्डमध्येच लावतं आहे. म्हणजे तुम्हालासुद्धा अशी कुठली एक कॅटेगरी समजली पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे लावता आणि ते पैसे मोठे होतात. जसं मी माझ्या पर्सनल कॉन्टॅक्टमध्ये मी जर बघितलं छोट्या लेवलवरती, तर मी फिलिपिन्समध्ये काही असे बघितले लोक म्हणजे जे पंजाबी आहेत ते वेंडर्सना पैसे देतात इंटरेस्टवरती आणि त्यांच्याकडून गोळा करून घेतात. त्याच्यानंतर काही थायलंडमध्ये पण इकडे बघितलेलं बाजारपेठेमध्ये पैसे देतात आणि ते गोळा, म्हणजे त्यांना तो बिझनेस समजलेला आहे
आणि मग तो त्याच्या आता ऑब्व्हियसली ते सगळ्यांकडून रिकव्हरी तशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करतात असं नाही, पर्सेंटेज मागे पुढे होऊ शकता, पण त्यांना माहिती आहे हा. आणि इन्व्हेस्टमेंटचा पहिला नियमच आहे, इन्व्हेस्टमेंट जिथे येते, गुंतवणूक जिथे येते तिथं रिस्क पॅटर्न आहे. तुम्हाला रिस्क कमी करण्यासाठी कुठल्या गोष्टीचं तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, तुम्ही ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तो बिझनेस तुम्हाला समजलं पाहिजे की त्याच्यामध्ये किती सेल्स होऊ शकतं, कितपत इन्कम मिळेल. आणि दुसरी गोष्ट, तुमचं पोषक वातावरण त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही इतकं पण बघितलं असाल, म्हणजे बिझनेस काय स्टोरीज म्हणे किंवा काय, एखादा बिझनेस रन करण्यासाठी एक विशिष्ट ज्या कम्युनिटी चालवतात त्यांच्यासाठी कधीकधी गव्हर्मेंट कनेक्शन धरून तसं एक माहोल तयार करण्यात येतो की जेणेकरून त्या बिझनेसमॅनना प्रॉफिट होईल. आता त्या बिझनेसमनला प्रॉफिट झाला तर ऑब्व्हियसली त्यांनी जे पैसे लावले ते वाढणारच आहेत ना. तर असा सगळा एकमेकाशी कनेक्टेड असतो. पण लोक फक्त बघतात काय की हा देत नाही पैसे, हा करत नाही पैसे, ह्याच्याकडून मिळणार नाही पैसे, मग त्याला त्रास द्या आणि मग त्याच्यातून पैसे मिळत नाही. त्रास देऊन कुठल्याच गोष्टी पैसे मिळत नाही, लिखापट्टी करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बघा न्यूज आर्टिकल कुठले आहे, ते इकॉनॉमिक्स टाईम्सचा व्हेंचर कॅपिटल इंडिया एक तुम्ही गुगलला विचारला तर त्याच्यामध्ये मिळेल, मी लिंकसुद्धा देईल. फोर्ब्सचा आहे टॉप VC 2024 आणि हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचा हाऊ टू VC फ्रॉम वर्क याच्या रिलेटेड आहे. तर ह्या कॅपिटल सेकंड व्हिडिओमध्ये व्हेंचर कॅपिटलचं तुम्हाला जर आवडला असेल तर तुमचे जे कोण बिझनेसचे मित्र आहेत किंवा काय त्यांच्याशी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. माहिती तुम्हाला व्हेंचर कॅपिटलबद्दल पर्सनल फॉर्म कसे फिलअप करायचे, एंजल फंडना रिक्वेस्ट कशी पाठवायचा, त्याचा प्रोजेक्शन रिपोर्ट कसा बनवायचा, अशा कुठल्याही गोष्टीबद्दल काही माहिती पाहिजे असेल तुम्ही फ्रीमध्ये कमेंट टाईप करा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स देईन. ओके, थँक्यू सो मच.